नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। मी तुमचा होस्ट अँड दोस्त एक नवीन प्रोजेक्टसोबत पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण सिंहगड रोडला पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये एक एनए प्लॉटिंग प्रोजेक्टचा व्हिडिओ शूट केला होता आणि तो अपलोड पण केला होता। त्याला तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद दिलात आणि त्यावेळेस अनेक लोकांनी कोथरूड, बावधन, बाणेर, बालेवाडी, पाषाण ह्या भागामध्ये एनए प्लॉटिंगची विचारणा आम्हाला केली होती। तर तुमच्या विचारणेला किंवा तुमच्या मागणीला मान ठेवून आज आपण बावधन ह्या भागामध्ये आलो आहे आणि आजचा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा पुणे महानगरपालिका हद्दीमधलाच प्रोजेक्ट आहे। 45 एकरचा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे, तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। तर नेहमीसारखं सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। मला माहिती आहे की पुणे महानगरपालिका हद्दी म्हटल्यानंतर प्रत्येकालाच लोकेशन जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि खास करून बावधन म्हटलं तर मग तर अजूनच जास्त उत्सुकता असते, कारण बावधनचं जे मार्केट आहे ते खूप चांगलं मार्केट आहे। रिअल इस्टेटचं खूप चांगले प्रोजेक्ट या भागामध्ये बनतात आहे आणि 99% जे प्रोजेक्ट आहेत ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत, फ्लॅटचेच आहेत। पण प्लॉटचा प्रोजेक्ट हा एकमेवच बावधनमध्ये चालला आहे पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये। तर ह्या प्रोजेक्टचं जर मला तुम्हाला लोकेशन सांगायचं झालं तर इथून 1.7 किलोमीटरवर पुणे बँगलोर हायवे आहे, चेलाराम हॉस्पिटल आहे। 5 किलोमीटरवर चांदणी चौक आहे। चांदणी चौक हे तुम्हाला माहिती आहे की आता कसा झालेला आहे, किती मोठा झालेला आहे। ट्रॅफिकची कुठलीच समस्या चांदणी चौकात राहिलेली नाही आहे। अतिशय सुंदर असा चांदणी चौक झाला आहे जो इथून 5 किलोमीटरवर आहे। आता चांदणी चौकापर्यंत तुम्हाला माहिती आहे मेट्रोसुद्धा सँक्शन आहे। त्यानंतर हिंजवडी जे आहे ते 13 किलोमीटरवर आहे। कोथरूड 5.8 किलोमीटरवर आहे। त्यानंतर स्वारगेट जे ते 14 किलोमीटरवर आहे। पुणे रेल्वे स्टेशन 18 किलोमीटरवर आहे आणि पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते साधारणतः 25 किलोमीटरवर या प्रोजेक्टपासून असणार आहे। बाकी या प्रोजेक्टच्या लोकेशनबद्दल जर मला तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही विश्वासच ठेवणार नाही की अतिशय गर्दीच्या एरियातून तुम्ही येता, म्हणजे पुणे बँगलोर हायवेमधून, जिथे खूप तुम्हाला गोंगाट किंवा आवाज ऐकायला येईल, किंवा तुम्ही शहराच्या कुठल्याही भागातून आला तर सेम कंडिशन आहे पुण्याची। पुण्यात तुम्हाला माहिती आहे की डेव्हलपमेंट जास्त असल्यामुळे लोकसंख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली, अनेक लोक स्थलांतरित होतात, त्यामुळे शहरामध्ये तुम्हाला प्रचंड आवाज, गर्दी, गोंगाट, प्रदूषण ह्या गोष्टी बघायला भेटतात। पण 1.7 किलोमीटरवर पुणे बँगलोर हायवे तुम्हाला लागतो आणि तिथून जेव्हा तुम्ही आत येता 1.7 किलोमीटर तर तुम्हाला अगदी शांतता बघायला भेटते। एक इंग्लिशमध्ये एक कोट मी वाचला होता, पीस इज लिबरेशन, शांती म्हणजे मुक्ती। ही ज्या गोष्टी आहेत त्या इथे तुम्हाला बघायला भेटतील। आणि मोर जो पक्षी आहे, तुम्हाला माहिती आहे मोर पक्षी जो आहे तो शहराच्या अवतीभोवतीच वास्तव करतात। तो पक्षी ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल। मोराचा जो मुक्त संचार तुम्हाला या भागामध्ये बघायला भेटेल तो कुठंच बघायला भेटणार नाही। त्याचं कारण काय आहे की ही जी उजव्या साईडची जी बाजू आहे, म्हणजे ही नॉर्थ दिशा, उत्तर बाजू, हा जो डोंगर दिसतो आहे ह्याच्या पलीकडं जी डिफेन्सची लॅब आहे, HEMRLची जी लॅब आहे, त्याच्यामुळे ही रिझर्व्ह लँड कायम अशीच राहिलेली आहे। आणि ह्या प्रोजेक्टचा जो वरचा पूर्ण भाग आहे तो रिझर्वेशन लँड आहे, वनीकरणाची जागा आहे। त्यामुळे इथे कधीच डेव्हलपमेंट आधीही झालेली नाही आहे आणि भविष्यात पण होणार नाही आहे। जेवढा भाग खालचा होता हद्दीमधला, पुणे महानगरपालिका हद्दीमधला, तोच फक्त इथे येणे झालेला आहे। आणि त्यामुळे इथलं जे लोकेशन आहे ते अगदी निसर्गसंपन्न असं लोकेशन तुम्हाला इथे बघायला भेटेल। आणि फर्स्ट होम बनवण्यासाठी, खास करून बंगलो बनवण्यासाठी हे लोकेशन अतिशय उत्तम आहे। आता अशा लोकेशनचे प्लॉट मिळावेत म्हणून लोक लोणावळ्यात जातात, एम्बी व्हॅलीला वगैरे, आणि तिथं बंगलो बनवतात, ते पण सेकंड होम, आणि तिथं कधीतरी जातात। पण पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये बावधनसारख्या लोकेशनला तुम्ही इथं प्लॉट घेऊन सेकंड होम म्हणजे विकेंड होमचा आणि फर्स्ट होमचा आनंद एकाच वेळेस घेऊ शकणार आहात। लोकेशनबद्दल अजून बरंच मी काय बोलू शकतो, पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून तुम्हाला सांगतो की लोकेशन बेस्ट आहे। जेव्हा आपण प्लॅन कराल स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा,
लोकेशन तुम्हाला सापडेलच, पण नाही सापडलं तर Google लोकेशनला फॉलो करून तुम्ही या प्रोजेक्टवर पोहोचा. मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे आल्यानंतर पटतील. आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊया. म्हणजे या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो इथे मॉडेल स्वरूपात बनवून ठेवण्यात आलेला आहे. साईड ऑफिस आहे, ज्या मॉडेलमध्ये तुम्हाला पूर्ण 45 एकरची जागा कशी असणार आहे, 4 सेक्टरची विभागणी कशी आहे, कुठल्या ॲम्युनिटीज कुठं देण्यात आल्या, ते सगळं दाखवण्यात आलेलं आहे. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण तुमचं सबस्क्राईब केल्याने आम्हाला ग्रोथ करण्यासाठी खूप मदत होते. आणि पुण्याचं आपलं लीडिंग चॅनल आहे आणि वन ऑफ द असं बेस्ट चॅनल आहे जे मराठी भाषेमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्टची जी माहिती आहे ती आम्ही रेग्युलर देत असतो. प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारमध्ये आम्ही किमान 1 ते 2 प्रोजेक्टचे व्हिडिओ शूट करून तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि खूप अभ्यासपूर्वक आमची ही माहिती असते. आणि 1 to 1 सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. नुसतं व्हिडिओपुरतं आम्ही मर्यादित नाही आहोत, तर आम्ही कस्टमरला पर्सनलाइज सर्व्हिस देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आणि कधीच कस्टमरला कुठलेही चार्जसुद्धा करत नाही. सो आता आतमध्ये जाऊया आणि जो मॉडेल ठेवला आहे त्याला डिटेलमध्ये समजून घेऊया. आता आपण या प्रोजेक्टला डिटेलमध्ये समजून घेऊ, म्हणजे या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो समजून घेऊ. आणि या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेण्यासाठी इथे या प्रोजेक्टचा पूर्ण मॉडेल बनवून ठेवला आहे, तुम्ही बघू शकता. या मॉडेलवरनं आपण या प्रोजेक्टला समजून घेऊ, म्हणजे या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो तुमच्या डिटेलमध्ये लक्षात येईल. हा प्रोजेक्टचा एंट्रन्स आहे, तुम्ही इथून बघू शकता. हा असा 15 मीटरचा रोड आहे. ही प्रोजेक्टची इथं कमान आहे, एंट्रन्स गेट आहे, इथं सिक्युरिटी केबिन पण आहे आणि हे बनून तयार आहे इथे. त्याच्यानंतर जसं तुम्ही एंट्री केली की हा इथे एक असा कमर्शियल मॉल बनतो आहे जो G+2 फ्लोअरचा असणार आहे, ज्याच्यामध्ये 38 शॉप असणार आहे, ज्याच्यामध्ये इथे 3 ओपन टू स्काय कॅफेटेरिया असणार आहे आणि खाली 38 शॉप असणार आहे. याच्यामध्ये मिनिमम जो शॉप आहे तो साधारणतः 225 स्क्वेअर फूटचा आहे. म्हणजे तुम्ही इथं कमर्शियल स्पेसमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात. टोटल हे लँड पार्सल जे आहे ते 45 एकरचा पूर्ण हे लँड पार्सल आहे, ज्याला 4 सेक्टरमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. आता हा जो दिसतो तुम्हाला या साईडला, हे जे लाल लाल टिकल्या ज्या लावलेल्या आहेत, हा फेज 1 होता. हा इथं तुम्ही बघू शकता, जो की पूर्णपणे सोल्ड आऊट आहे. आता ह्या फेज 1मध्ये इथं टोटल 96 प्लॉट होते, जे की पूर्णपणे सोल्ड आऊट आहे. याची पोझिशन पण झालेलं आहे, म्हणजे इथले जे रोड्स आहेत, लाईट्स आहेत, ज्या काही फॅसिलिटी त्या सगळ्या बनवून तयार आहे. इवन ॲम्युनिटीज पण बनवून तयार आहेत आणि ते लोक कन्स्ट्रक्शन करायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. आता इथे तुम्हाला हे असे जे रोड आहेत त्याचे 12 मीटरचे सिमेंटचे रोड बघायला भेटतील, जे की आपण प्रोजेक्टमध्ये जाऊन पण बघणार आहोत. त्या व्यतिरिक्त हे जे दिसते तुम्हाला इथे, हे क्लब हाऊस आहे, बँक्वेट हॉल आहे. ह्याच्यासमोर इथे तुम्हाला लॉन देण्यात आलेलं आहे, म्हणजे 501 लोकांचा जो कार्यक्रम आहे तो इथे तुम्ही आरामशीर करू शकता. त्या व्यतिरिक्त इथं चिल्ड्रन प्ले एरिया तुम्हाला देण्यात आलेला आहे या साईडला. त्या व्यतिरिक्त इथे पण वर चिल्ड्रन प्ले एरिया अजून एक तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हे जॅपनीज इथं गार्डन आहे, हे जे तुम्ही बघताय हे जॅपनीज गार्डन आहे. डेन्सिटी जास्त असलेलं गार्डन आहे. इथं तुम्ही जॉगिंग करू शकता, मेडिटेशन करू शकता. त्या व्यतिरिक्त या साईडलासुद्धा इथे जे तुम्ही दिसतंय हे असं चौकनमध्ये इथे तुम्हाला गार्डन देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये पेड झोन एरियासुद्धा इथे असणार आहेत. इथं वेगवेगळ्या फळांची, फुलांची झाडं लावण्यात आली आहे, जसे की गवतीच्या आहे, वेगवेगळ्या फुलांची झाडं आहे ती इथं लावण्यात आलेली आहे. आणि ह्या ॲम्युनिटीज, हा जरी फेज सोल्ड आऊट असला तरी मी ह्या ॲम्युनिटीज तुम्हाला यासाठी सांगतो आहे की ह्या 45 एकरमध्ये जेवढ्या ॲम्युनिटीज आहेत हे सगळे सेक्टरचे लोक जे आहेत ह्या ॲम्युनिटीज ह्या वापरू शकणार आहेत. म्हणजे सेक्टर वाईज ॲम्युनिटीज जरी बनवण्यात आलेत तरी यूज करण्यासाठी कुठले टर्म्स कंडिशन नाही आहे. त्यामुळे ह्या ॲम्युनिटीज ज्या पूर्ण आहेत ह्या सगळ्या तुम्ही वापरू शकणार आहात. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्हाला इथे CCTV सर्व्हिलन्स रूम देण्यात आलेला आहे. ओपन जिम ह्या साईडला इथं देण्यात आलेली, ही सुद्धा एक ॲम्युनिटीज इथं असणार आहे. आणि हा जो दिसतो आहे तुम्हाला, हा आता इथं फेज 2 आहे. हा जो दिसतो आहे तुम्हाला इथं 17च प्लॉट आहेत सेक्टर 2मध्ये, ज्याला फेज 2 म्हणू शकता. हा पण सोल्ड आऊट आहे. ह्याचं पोझिशन पण झालं आहे. पोझिशन इन द सेन्स जे काही रोड लाईट, पाणी, जे काही कमिटमेंट आहे त्या सगळ्या झालं. म्हणजे फेज 1 आणि 2 हे 96 आणि हे 17 असे हे जे प्लॉट आहेत याचं पूर्णपणे पोझिशन इथं झालेलं आहे. 306 प्लॉटचा हा प्रोजेक्ट आहे. आणि जे आत्ता सेलिंग चालू आहे ते इथे चालू आहे. आता हा जो दिसतो आहे तुम्हाला हा फेज 4 आहे. इथपर्यंत हा फेज 4 आहे. आत्ता इथे सेल्स ऑफिस आहे या पोर्शनमध्ये, आणि सेल्स ऑफिसला लागून हा जो तुम्हाला पोर्शन दिसतो आहे पूर्णपणे इथे सेक्टर 4 आहे. आणि ह्याच्यावर जो दिसतो आहे तुम्हाला, हा जो दिसतो या साईडला, तर हा सेक्टर 3 आहे. आणि जे लाल लाल टिकल्या लावलेले आहेत हे सोल्ड आऊट आहे, आणि ज्याच्यावर लावलेले नाहीत ते प्लॉट इथे अवेलेबल आहेत. आता सेक्टर 4 जो आहे हा इथे, ह्याच्यामध्ये टोटल 98 प्लॉट आहेत. आणि सेक्टर 3 जो दिसतो आहे याच्यामध्ये टोटल 95 प्लॉट आहेत या साईडला. आता त्याच्यात एक चांगली गोष्ट काय
की हे तुम्ही बघू शकता इथे हे असं नॅचरल जो पाण्याचा जो झरा आहे तो तसा इथं ठेवण्यात आलेलं आहे. आर्टिफिशियल इथे वॉटर बॉडी इथे बनवण्यात येत आहे. हे जे दिसतंय तुम्हाला इथे पॉन्ड बनवण्यात येतो. बायोडायव्हर्सिटी पार्क असणार आहे पाऊण एकरमध्ये आणि त्याच्यामध्ये जो पॉन्ड असतो तो सुद्धा लोटस पॉन्डसुद्धा इथे बनवण्यात येणार आहे. तिथले ॲम्युनिटीज जे आहेत त्या खूप सुंदर पद्धतीने डिझाईन करण्यात आल्या आहेत. इथे सेक्टर 3मध्ये सुद्धा इथे तुम्हाला क्लब हाऊस, स्विमिंग पूल म्हणजे याच्यात 2 क्लब हाऊस, 2 स्विमिंग पूल, 2 बँक्वेट हॉल तुम्हाला इथं मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त ह्याचं कंटूरच्या प्रमाणे ॲम्युनिटीज जे आहेत ते इथे डिझाईन करण्यात आलेले आहेत. ही एक ॲम्युनिटीज तुम्ही इथं बघू शकता. हे जे आहे जसं नॅचरल आहे याला अजून चांगल्या पद्धतीने इथं डिझाईन करण्यात येणार आहे. इथं विहीर आहे. आता हे सगळं जे वरचं पाणी ते इथं खाली विहिरीमध्ये जमा होतं आणि इथून ओव्हरफ्लो झालं की ह्याचं खालच्या साईडला जातं. आता प्रोजेक्टची चांगली गोष्ट काय की प्रोजेक्ट 360 डिग्री ओपन आहे. 3 जे प्रोजेक्टच्या दिशा आहेत तिथं तर भविष्यात कधीच डेव्हलपमेंट होणार नाही. ही जी बाजू आहे ह्या साईडची, ही इकडची जी उजव्या नॉर्थ साईडची जी बाजू आहे उत्तरेची, इथं HMRLचं जी ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, डिफेन्सची जी लॅब आहे म्हणजे या डोंगराच्या पलीकडं तर ती आहे. त्यामुळे इथून ह्या डिफेन्सच्या लॅबपासून 500 मीटरवर नो डेव्हलपमेंट झोन आहे. त्यामुळे जी उत्तर बाजू जी आहे ती पूर्णपणे ओपन आहे. उत्तरच्या सोबत जी इकडची वरची बाजू आहे ही सुद्धा नो डेव्हलपमेंट झोन आहे. म्हणजे जी ही दक्षिण बाजू आहे ही सुद्धा नो डेव्हलपमेंट झोन आहे. आता ह्याचा एक फ्युचर डेव्हलपमेंटचा पण एक फेज येणार आहे ज्याच्यामध्ये सिनियर सिटीजन होम्स जे आहे ते इथं बनणार आहे. हे जी ग्रीनरी तुम्हाला इथे दिसते आणि ह्याच्या वॉलच्या पलीकडे हा जो दिसतोय तुम्हाला ही जो झोन आहे म्हणजे दक्षिण दिशा जी आहे ती सुद्धा नो डेव्हलपमेंट झोन आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी पश्चिम दिशा साधारणतः ह्या साईडला येते ही सुद्धा नो डेव्हलपमेंट झोन आहे. पूर्णपणे इथून ह्या प्रोजेक्टच्या पूर्ण सराउंडिंग तुम्हाला इथं हिल व्ह्यू ग्रीनरी बघायला भेटेल. फक्त ही जी दिशा आहे म्हणजे जिथून जी तुम्ही एंट्री करता ही दिशा इथे म्हणजे ईस्ट साईड जी आहे उत्तर दिशा तर इथं पुणे बेंगलोर हायवे आहे आत्ता सध्याला. आणि इथून 1.7 किलोमीटरमध्ये इथे आत्ता जे फ्लॅटच्या स्कीम्स आहे डेव्हलपमेंट ती जी फक्त इथे पूर्वच्या दिशेला झालेली आहेत. पण इथे जी शेवटची स्कीम आहे म्हणजे त्याचा जो 22वा मजला आहे तो ह्या प्रोजेक्टचा एंट्रन्स गेट आहे म्हणजे कंट्रोल अशा पद्धतीने आहे. तर प्रोजेक्ट जो आहे तो उंचीवर आहे त्यामुळे तुम्हाला पावसामध्ये इथे पूर्ण नॅचरल जे वॉटरफॉल आहेत ते बघायला भेटतात आणि मोठ्या प्रमाणात ह्या पूर्ण परिसरामध्ये तुम्हाला मोर बघायला भेटतील. कारण मोर जे पक्षी आहे त्याचं जे नॅचरल अस्तित्व आहे नैसर्गिक अस्तित्व ते तुम्हाला ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल. तर मी आशा करतो की तुम्हाला हा प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो पूर्णपणे लक्षात आला असेल. आता आपण कन्स्ट्रक्शनबद्दल पण इथे जाणून घेऊया कारण हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. इथे तुम्हाला प्लॉट घेतल्यानंतर जो बंगलो बनवायचा आहे तो स्वतःच बनवायचा आहे. तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसी काय सांगतात त्या पण मी तुम्हाला एकदा इथे डिटेलमध्ये समजून सांगतो. व्हिडिओ थोडासा नक्कीच मोठा होत असेल पण हा जो प्रोजेक्ट आहे पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये आहे, लक्झुरियस प्रोजेक्ट आहे. तुम्हाला घर बसल्या सगळी माहिती मिळावी हा उद्देश असल्यामुळे आपण सगळ्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. तर आता इथे FSI जर सांगायचं झालं म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स लिगली किती कन्स्ट्रक्शन होऊ शकतं तर 1.2चा FSI इथे लिगली आहे. म्हणजे जर 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर 1200 स्क्वेअर फूट आणि आता ह्या प्रोजेक्टमध्ये मिनिमम 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे म्हणजे 2400 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन इथं होऊ शकणार आहे. लिगली इथं हाईटचं जी परमिशन आहे ती 45 फुटाची आहे. पण चांगली गोष्ट काय की ही जी 45 फुटाची हाईट आहे ती इथून पकडण्यात येते. म्हणजे आता तुम्ही जर हा स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला वाटेल हा ग्राउंड फ्लोअर आहे. हा तसा ग्राउंड फ्लोअरच आहे पण FSI जेव्हा मोजला जातो किंवा लिगली ब्ल्यूप्रिंट जी तुम्हाला दिली जाते त्याच्यामध्ये हा ग्राउंड फ्लोअर पकडला जातो. त्याच्यानंतर हा फर्स्ट आणि त्याच्यानंतर सेकंड म्हणजे हा जो फ्लोअर तुम्हाला इथे दिसतो ग्राउंड फ्लोअर हा FSIमध्ये पकडला जात नाही. आणि हे बांधकाम एवढं आहे इथं तुम्ही बघू शकता. त्याला पॉझिटिव्ह कंट्रोल म्हणतात. इथं कटिंग केल्यामुळे इथं जे स्ट्रक्चर बनतं त्याच्यामध्ये तुम्ही पार्किंग, सर्वंट रूम, कोवर्किंग स्पेस किंवा स्टोरेज रूम करू शकता. तर ह्या पॉझिटिव्ह कंट्रोलमुळे काय होतं की हा पूर्ण ॲडिशनल स्पेस तुम्हाला मिळतं. आता एवढं इथं जे बांधकाम करायचा खर्च येतो त्या खर्चामध्ये हा ॲडिशनल FSI तुम्हाला मिळतो आणि एक फ्लोअर जो आहे तो पण वाढतो. म्हणजे लिगली जरी 45 फीटची जरी परमिशन असेल तर हा एक 10 फूट त्याच्यामध्ये ॲडिशनल ॲड होऊन जातो. म्हणजे जवळजवळ 55 फूट जातं आणि हे लिगलीच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या होतात. त्याला पॉझिटिव्ह कंट्रोल म्हणतात आणि त्यामुळे तुमचा एक फ्लोअर जो आहे तो इथं पूर्णपणे वाढतो आणि तो पण किरकोळ खर्चामध्ये जो काही हा फ्लोअर बनवायला किंवा हा कंटूर कट करायला जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च जसं तुम्ही तो स्ट्रक्चर बघू शकता. तर G+2ची जरी परमिशन असेल तर ह्या एका फ्लोअरमुळं ती G+3
फ्रीचे होते. बाकी बंगलो बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात, म्हणजे समजा आता ह्या बंगलो समोर तुम्ही रोड बघा, सिमेंटचे रोड बनवून तयार आहे. त्याच्यानंतर इथं फुटपाथ आहे, पावसाच्या पाण्याचं इथं नियोजन करण्यात आलं, म्हणजे हे ते चेंबर्स इथं आहे. त्याच्यानंतर लाईटचं कनेक्शन इथं आहे, डिमार्केशन करून ठेवण्यात आलेलं आहे. त्या पाण्याची चांगली गोष्ट काय, पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये असल्यामुळं महानगरपालिकेचं पाणी इथे वर 5 लाख लिटर स्टोरेज कॅपॅसिटीचं टँक पण आहे, विहीर आहे, बोर आहे. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट आहेत. लाईट, पाणी, रोड ह्या गोष्टी लागतात कन्स्ट्रक्शनसाठी. त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहे. त्यामुळे इथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू असलेलं दिसेल. हे सगळं लिगली कन्स्ट्रक्शन इथे चालू आहे. पुढच्या साईडला तुम्हाला स्कीम पण दिसतील. आता मी तुम्हाला या प्रोजेक्टच्या ज्या प्राइसिंग आहेत त्या सांगतोच, पण जर तुम्ही प्राइसिंग मॅच केल्या, जर फ्लॅटला कम्पेअर केलं, समजा 2 BHK 3 BHK तुम्ही घेत असाल तर त्याच्यापेक्षा इथं भला मोठा असा बंगलो किंवा हे जे समोर दिसतो असा बंगला बनेल. खास करून जर एकत्र कुटुंब असेल, मोठं कुटुंब असेल तर त्यांनी नक्की ह्या प्लॉटिंगचा विचार करायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. तर आता आपण ह्या प्रोजेक्टच्या प्राइसिंग समजून घेऊया. तर मी आशा करतो की आत्तापर्यंत जेवढी माहिती मी तुम्हाला दिली ती लक्षात आली असेल. आता मी पब्लिक स्क्वेअर नावाच्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये उभा आहे. या पब्लिक स्क्वेअर ॲम्युनिटीजमध्ये खूप सुंदर पद्धतीने ॲम्युनिटीजचं म्हणजे विभागणी इथं करण्यात आली. त्या साईडला पेट पार्क देण्यात आलेले आहे. आजकाल शहरात राहणाऱ्या लोकांना जनावरं पाळण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात, कारण सोसायटीचे बरेच सारे नियम असतात. तर ह्या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेतल्यानंतर तुम्ही बंगलो बनवल्यानंतर जागा तर भरपूर राहिली तुमच्याकडे, पण त्या साईडला जर तुम्ही पेट लवर असाल तर त्या साईडला पेट पार्कसुद्धा देण्यात आलेला आहे. तर त्याचा यूज तुम्ही इथं करू शकता. अतिशय सुंदर पद्धतीने ते गार्डन तिथे बनवण्यात आलेलं आहे. त्याच्याखाली एम्पी थिएटर आहे, म्हणजे तुमच्या घरात काही पार्टी फंक्शन असेल, एकांकिका वगैरे तुम्ही करत असाल आणि तुम्हाला लोकांना इन्व्हाइट करायचं असेल तर ते करू शकता. या साईडला हे जे तुम्ही बघता हे हर्बल गार्डन आहे. इथे आता मी बघत होतो तुळशी, त्याच्यानंतर गवतीच्या, असे बरेच झाडं तुम्ही इथं बघू शकता आयुर्वेदिक. आणि मी ज्याच्यात उभा आहे हे अरोमा गार्डन, म्हणजे इथं फुलांची झाडं लावण्यात आलेली. सेक्टर 1 आणि 2 मधल्या अशा सर्व ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या बनवून तयार आहेत. या साईडला असं अजून एक चिल्ड्रन प्ले एरिया बनवण्यात आलेला आहे. आता हे चिल्ड्रन प्ले एरिया पुढच्या साईडला पण आहे. त्याच्यानंतर सेक्टर 4मध्ये पण देण्यात आलेले आहेत. स्विमिंग पूल पण 2 आहेत, क्लब हाऊस 2 आहे, बँक्वेट हॉल 2 आहेत. तर खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे. या साईडला तुम्ही बघू शकता बघा, मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन पण तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये प्लॉट आवडला तर घ्या, नका घेऊ, पण या प्रोजेक्टला एकदा व्हिजिट नक्की करा. कारण पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये एवढा सुंदर प्रोजेक्ट आहे. हे बघितल्यावर पण तुम्हाला खूप बरं वाटेल आणि जर आवडलं तर तुम्हाला प्लॅनिंग पण करता येईल. तर आता प्राइसिंग सांगायचं झालं तर 1895 स्क्वेअर फूटचा सगळ्यात छोटा प्लॉट आहे. आता 1895 स्क्वेअर फूटचे प्लॉट जे ते कमी आहेत त्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 1,66,87,556 रुपये जाते सर्व खर्चासहित. आता इथं मॅक्सिमम प्लॉट जे आहेत ते 2000 स्क्वेअर फूटचे आहेत, म्हणजे 2 गुंठ्याचे तुम्ही म्हणू शकता. त्याची पॅकेज कॉस्ट 1,78,00,000 रुपये इथे जाते सर्व खर्चासहित. पण पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये हा प्लॉट आहे आणि पुणे बँगलोर हायवे लगत आहे. बाकी क्लिअर टायटल प्रोजेक्ट असल्यामुळे तुम्हाला इथं प्लॉट घ्यायला पण लोन होईल आणि जर कन्स्ट्रक्शन करायला गेला तरी लोन होईल, कारण की लीगल असा हा प्रोजेक्ट आहे. आता एखाद्याला स्क्वेअर फुटाचा रेट जाणून घ्यायचा असेल तर साधारणतः 6,500 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट इथं काढण्यात आलेला आहे. आता ह्याच्या आधी जो आपण दाहेरीचा व्हिडिओ बनवला होता सिंहगड रोडला, जो की पुणे महानगरपालिका हद्दीमध्येच होता, तिथं 4,800 रुपये रेट होता. पण दक्षिण पुण्याच्या हिशोबाने तो रेट तिथं बरोबर होता. हे पश्चिम पुणे आहे, वेस्ट पुणे आहे. वेस्ट पुण्याचं जे मार्केट आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. जे पुणे बँगलोर हायवेला लगत ज्या प्रॉपर्टी आहे, तुम्ही 1,000 स्क्वेअर फूटचा फ्लॅट जरी इथे घ्यायला गेला 3 BHK तरी त्याचं बजेट जे ते साधारणतः 2.25 करोडपर्यंत जातं. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 2,000 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही इथं प्लॉट घेतलात साधारणतः 1,66,00,000 किंवा 1,78,00,000 आणि वरचा 1.25 करोड खर्च केला तर भला मोठा बंगलो जो आहे तुमचा इथं तुमच्या जागेवर बनवू शकतो. आणि जे सॅटिस्फॅक्शन आहे त्याची तर काय व्हॅल्यू करता येणार नाही. आणि इथलं जे मार्केट आहे, इथलं जे ॲप्रिशिएशन आहे वेस्ट पुण्याचं, पश्चिम पुण्याचं, ते खूप जास्त आहे पुण्याच्या इतर भागाच्या तुलनेमध्ये. त्यामुळं हा प्रोजेक्ट इथली व्हॅल्यू पूर्ण वर्थ आहे. जास्त वाटू शकते प्रत्येकाला आपल्या इन्कमच्या हिशोबाने, पण ज्या हिशोबाने इथं सेलिंग झालं आहे, जेवढा स्पीडने हा प्रोजेक्ट विकला गेला आहे, जेवढे युनिट्स आत्तापर्यंत विकले गेले तर मागणी तर मोठ्या प्रमाणात निश्चित आहे. इवन या प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवण्यासाठी पण आपल्याला खूप उशीर झाला आहे. जिथे सेक्टर 1, 2 ऑलमोस्ट 100% सोल्ड आउट झालेले आहेत. सेक्टर 3 आणि 4मध्येच आत्ता सेलिंग चालू, तिथं पण मॅक्सिमम विकले गेले. तर जर प्लॉटच्या शोधात असेल, खास करून जर तुम्ही मुंबईतून हा व्हिडिओ बघत असाल, पुण्यामध्ये फ्लॅट घ्यायचा प्लॅन करताय, तर फ्लॅट घेण्यापेक्षा तुम्ही इथं प्लॉट घेऊन स्वतःचा बंगलो बनवा. कारण की निसर्गाच्या सानिध्यामध्ये एवढा सुंदर प्रोजेक्ट तुम्हाला अख्ख्या पुण्यात शोधून सापडणार नाही. अजून पण प्लॉट आहे महानगरपालिका हद्दीमध्ये, पण अशा पद्धतीचा प्लॉट नाही जिथे तुम्हाला पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळ्याचा फील एकाच वेळेस येईल. इथलं जे वातावरण आहे ते सुद्धा पुण्याच्या सेंटरपेक्षा थोडंसं
थंडच आहे, कारण की हे जे तुम्हाला हे पूर्ण डोंगरचा भाग दिसतो ना, आणि जी एवढी ग्रीनरी दिसते, त्यामुळे इथलं टेम्परेचरसुद्धा खूप चांगलं आहे. तर मी आशा करतो तुम्हाला हा प्रोजेक्ट पूर्ण डिटेलमध्ये लक्षात आला असेल. नसेल लक्षात आला तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला अजून माहिती घेऊ शकता. कमेंट्स करा, आणि कंपेअर करायचं असेल किंवा तुम्हाला कन्सल्टंट म्हणून आमची गरज वाटत असेल तर एकदा नक्की संपर्क करा. आम्ही तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून सांगू. तुम्हाला इथं प्लॉट घेण्यासाठी जी काही मदत लागते ती सर्व करू. बाकी आम्ही कधीच कुठले चार्ज करत नाही, हे मी नेहमी सांगत असतो. तरी लोकांना वाटतं की आम्ही ब्रोकरसारखं काम करतो, तर आम्ही कुठल्याही पद्धतीने ब्रोकरसारखं काम करत नाही. आम्ही मार्केटिंग एजन्सी आहोत, आणि व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत माहिती आणणं, नवीन नवीन प्रोजेक्टच्या माहिती देणं हेच आमचं काम आहे. सो अजूनही तुम्ही कुठल्या एरियामध्ये जर प्लॉट शोधत असाल तर कमेंट करून कळवायला आम्हाला मुळीच विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला आहे, अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि अशा लोकांना शेअर पण करा जे तुमचे फ्रेंड्स, रिलेटिव्ह पुण्याच्या बाहेर राहतात ते किंवा आउट ऑफ इंडिया राहतात ते, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे असं तुम्हाला वाटते. त्यांना शेअर करायला पण मुळीच विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.